पण आता त्यांच्यामुळेच इतक्या मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं, त्यांचं काम जवळून पाहिलं. त्यांच्यात आणि देवेंद्रजींमध्ये काय फरक वाटतो? देवेंद्रची जो खूप एक एनर्जी आहे हं. सॉलिड, त्यांच्या बरोबरी कोणी करू शकत नाही. कोणी नाही करू शकत. सगळे मुख्यमंत्री त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर काम केलं. पवारसाहेबांनी भूकंप आला तेव्हा काम केलं. त्याची नोंद अटल बिहारींनी घेतली. सगळ्यांनी काम खूप केलं. वाजपेयींनी घेतली. काम सगळ्यांनी केलं, नाही असं नाही. पण व्हिजन हं. व्हिजन जे या मुख्यमंत्र्यांकडे आहे. मला सांगा काँग्रेसच्या काळात सगळी कामं आणली होती. अटल सेतू केल्यामुळे मी 25 मिनिटात मुंबईमध्ये जाते. आज अटल सेतू त्यांनी सगळ्या बरे काँग्रेसच्या पत्रावर असेल, पण त्यांच्या परवानग्या आणणं, ते फास्ट काम करून घेणं, त्याच्या मीटिंग घेणं, त्या ऑफिसरशी बसणं, त्या ज्या लोकांना तुम्हाला म्हणून सांगते, MMRD मधून साहेबांनी आमच्या लोकांना, जे आमचे कोळी बांधव आहेत, त्यांच्या ओढ्यांचे ते अफेक्टेड झाले. साहेबांनी माझ्या इथे 4,60,00,000 रुपये प्रत्येक तुमच्या कोळी बांधवाला ज्याची होडी होती, त्या छोट्या होडीला 3.5 लाख आणि मोठ्या होडीला 6 लाख, 4,60,00,000 दिले एका महिन्यामध्ये करून. मला बोलले फॉर्म भरा. म्हणलं अटल सेतूमध्ये एवढे लोक बेरोजगार होणार, साहेब कसं जगणार? साहेब बोलले तुम्ही हे करा, हे करा, हे करा. आणि पूर्ण गावाला मदत केली. पूर्ण त्या गावाचं मी पुनर्वसन करून टाकलं. देवेंद्रजींच्या मदतीने. ते उद्घाटनला आले. सगळे कोळी बांधव, हजारो कोळी बांधव, त्यांनाही कोळी बांधवांनी टोपी घातली. पहिला त्यांना वाटलं आलं तर एकच गाडी दिसते आणि नंतर त्या गाडीत चढवल्यावर पुढे पब्लिक 350 बँडवाले होते. बरं, 350 बँडवाले बरं. त्या गावात आहेत. 3 संस्था आहेत बँडवाल्यांच्या. बरं. त्यांना पण मी प्रशिक्षण संस्था बँडवाल्यांना बांधून दिले. आता दुसरी संस्था बनवते आणि त्या संस्थेच्या माध्यमातली ती लोकं बँडच्या ह्याच्यात नाचत, गाजत, कोळी पेहरावात करते. त्या तिथपर्यंत माझ्या कार्यक्रमापर्यंत साहेबांची मिरवणूक घेऊन गेले. आणि देवेंद्रजींकडे खूप मोठं व्हिजन आहे आणि मला तर असं वाटतं विरोधकांनी विरोध करू नये. या राज्यासाठी या जे जे चांगले त्यांनी प्रकल्प आणलेले आहेत, त्या प्रकल्पाला सगळ्यांनी मदत केली पाहिजे. उगाच विरोधाला विरोध करून काही उपयोग नाही.